लोकल टाईमनुसार सकाळचे 5:30 वाजलेत आणि जस्ट माझी फ्लाईट लँड झाली आहे. बाहेर खूप पाऊस पडतो इकडे बँकॉकला. आता काही वेळ इथे लाऊंजमध्ये थांबेन, त्यानंतर परत 7:30 वाजता फ्लाईट आहे माझी. मी फर्स्ट टाईम आलो आहे ह्या लाऊंजमध्ये, पण भूक लागली थोडीशी, थोडं फ्रेश होईन आणि नंतर थोडासा टाईमपास केल्यावर जाईन. मुंबई एअरपोर्टवर जसा अदानी लाऊंज आहे तसाच आहे काहीसा, पण जरा डेकोरेटिव्ह आहे. ॲम्बियन्स खूप चांगले आहे. आपल्याकडे जशी गर्दी होती तशी जास्त गर्दी पण नाही आहे. सकाळचा टाईम असल्यामुळे मे बी कदाचित असू शकतं. बघू, मोबाईल चार्जिंगला लावेन. चार्जिंग पूर्णपणे डाऊन झाली आहे, कारण हल्ली मी बॅटरी नेत नाही, कारण खूप न्यूज ऐकली की बॅटरी गरम हो, स्फोट होतो, हे होतो. त्यामुळे जनरली मी बॅटरी नेत नाही हल्ली 2-3 फ्रूट्सपासून. फ्रूट्स खाईन कदाचित आता मी, कारण केक वगैरे आहेत, पण मला नाही आवडत गोड जास्त. आणि मला पहिलं म्हणजे जे एअरपोर्टला असेल किंवा हॉटेल्समध्ये पण, आता मी इतक्या हॉटेल्समध्ये गेलो आहे, मला नाही आवडत. जर काही इंडियन असेल किंवा लोकल फूड चांगलं असेल तर मी खातो, पण केक्स वगैरे मला जातच नाहीत. पण केक खूप चांगले सजवलेत. वेगवेगळे केक्स आहेत. राजबेरी केक आहे, रोज केक आहे, असे वेगवेगळे आहेत. आता मला ते बघायला पण वेळ नाही आहे. मी जरा असे काहीतरी खाईन आणि थोडा झोपण्याचा प्रयत्न करेन. रात्री 1.5 तासच झोपलो. हे काय आहे, चायनीज फ्राईड फूड, हे टार्ट्स आहेत. टार्ट का मला आवडत नाही, चीज वगैरे वर घातलेलं असतं. बेकन आहे, ते का मी खाणार नाही. त्यानंतर फ्राईड पोटॅटो आहे, ते थोडंसं खाईन. बीन्स आहेत. सगळ्या एअरपोर्ट्सवर हाच प्रकारचं फूड असतं. जरासं लोकल फूड, त्याच्याबरोबर थोडं सगळ्यांसाठी युनिव्हर्सल फूड, जे सगळे खाऊ शकतील असं. मोस्टली फ्रूट्स फॉलो करतात लोक जी टुरिस्ट आहेत, आणि लोकल लोक आहेत ते अशी घासपूस काहीतरी खातात. आता मी थोडंसं फ्रूट्स घेतलेत, त्याच्याबरोबर मक्याचे दाणे आहेत. एवढं बस झालं. आता जास्त काय खाऊ शकत नाही. म्हणजे आपण कसं आहे, आपल्याला एक रेग्युलर रुटीन फूड खायची सवय झाली आहे, त्यामुळे बाहेरचं पटकन आपल्याला खावंसं वाटत नाही, जरी ते चांगलं डेकोरेटिव्ह असलं तरीही. थोडीशी कॉफी पिईन, झोप येते, झोप घालवेन. मला फ्लाईटमध्ये झोपच येत नाही. फ्लाईट असेल किंवा कार्स असतील, मला झोप येत नाही. कितीही झोप येत असली तरी डोळे उघडेच राहतात. त्यामुळे डार्क सर्कलचा भरपूर मोठा प्रॉब्लेम होतो मला. बघू. लाऊंजपासून बोर्डिंग गेटपर्यंत यायला साधारण 15-20 मिनटं गेलीत. बोर्डिंग सुरू झालं आहे 7 वाजता. 7:30 वाजताची फ्लाईट आहे. बाहेर थोडासा पाऊस लागतो आहे. आता जरा पाऊस कमी आहे, पण पावसाचं पूर्ण वातावरण झालं आहे. ऑलरेडी बोर्डिंग सुरू झालेलीच होती. मी तर आता शेवटचाच आहे, माझ्या मागे कोणच नाही. 1.5-2 तासाची जर्नी आहे, पण वाटत नाही मला की 2 तास लवकरच पोहोचेल, कारण डिस्टन्स एवढंही जास्त नाही आहे. आपलं जसं मुंबई आणि दिल्लीचं जेवढं डिस्टन्स असेल तेवढंच आहे बँकॉक टू व्हिएतनाम. ही सगळेच कंट्रीज ॲडजसंट आहेत, त्यामुळे बँकॉक असेल किंवा हाँगकाँग असेल, हे सेंटर्स आहेत. तिथून तुम्ही फिलिपिन्स किंवा शंघायला थोडा वेळ लागतो, पण आजूबाजूच्या कंट्रीज व्हिएतनाम पण असेल, विदिन 2 आवर्स पोहोचायला होतं. बाहेर जस्ट आता आतमध्ये आलो आहे. विंडो सीट आहे माझी सुदैवाने ह्यावेळी. पाऊस खूप भरला आहे, पण बाहेरचं वातावरण एकदम भारी झालं आहे. थोडीशी लेग स्पेस कमी आहे, पण होईल ॲडजस्ट. अगोदरच्या फ्लाईटपेक्षा या फ्लाईटमध्ये लेग स्पेस जरा जास्त आहे, पण आता काय त्याचा उपयोग नाही आहे, कारण आता 1.5 तासात किती म्हणून मी झोपणार, आणि झोप पण येणार नाही, ती गोष्ट वेगळी. हा खूप मोठा ढग आहे. मे बी सगळ्यात जास्त मला भीती ह्याचीच वाटते, ज्या पावसाचं वातावरण असतं त्यावेळी खूप टर्ब्युलन्स होतं. आणि जेव्हापासून तो अहमदाबादचा इन्सिडन्स झाला आहे, मलाच नाही, माझे जेवढे मित्र असेल किंवा जे कोणी ट्रॅव्हल करतात त्यांना विचारल्यानंतर सगळ्यांनाच भीती वाटते हल्ली, जरा जरी शेक झाला तरी. आणि एअर इंडिया असेल तर खूपच भीती वाटते. अजून लोडिंग तशी चालूच आहे शेवटच्या क्षणापर्यंत. मे बी फ्लाईट 20-30 मिनटं डिले होईल.
कारण ऑलरेडी 7 वाजून 20 मिनटं झाली आहेत. या छोट्या छोट्या ज्या गाड्या आहेत त्या एअरपोर्टला बघायला खूप मजा येते. ह्याच्यापेक्षा पण अजून एक छोटी गाडी असते त्या trip.com बरोबर खालून एका त्याच्याच गेली तशा एअरपोर्टला. जर त्या ह्याच एअरपोर्टला असं नाही, हॉजिमिन सिटीचं एअरपोर्टसुद्धा आहे, बँकॉकचं, हाँगकाँगचं एअरपोर्ट आहे, सिंगापूरचं एअरपोर्ट आहे. तिथे मस्त अशा काचा लावलेल्या आहेत तिथे आणि सिटिंग अरेंजमेंट आहे एकदम. तर समोर तुम्हाला एअरपोर्टच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज दिसतात. एरोप्लेन ज्यावेळी लँड होतं आहे, टेक ऑफ होतं आहे, शिवाय ह्या छोट्या गाड्यांचे मूवमेंट हे सगळं व्यवस्थित तिथे दिसतं. पण मला नाही वाटत की फ्लाईट माझी वेळेवर जाईल, कारण मे बी 20-30 मिनटं लेट होईल. पाऊस खूप भरला होता, आता जस्ट चालू झाला आहे पाऊस. बऱ्यापैकी त्याचा बाहेर लागतोय पाऊस. खिडकीवर या पूर्णपणे पावसाचे थेंब असल्यामुळे मला तर काय जास्त दिसणार नाही बाहेर. पाऊस लवकर जायला पाहिजे, कारण मी बरोबर त्या पंख्यावरच आहे. जरा जरी टर्ब्युलन्स झालं ना तर लगेच जाणवतं आपल्याला की टर्ब्युलन्स होतं आहे. खरी पावसाची गरज मुंबईलाच आहे, कारण सकाळी मी जेव्हा 8 वाजता निघतो ऑफिसमध्ये जायला, 7:30 वाजल्यापासूनच इतकं ऊन बाहेर पडलेलं असतं. ऑफिसमध्ये जाईपर्यंत कंटाळा आलेला असतो आणि ते पण इतकी क्राऊडेड ट्रेन पण असते. सगळीकडे सेम सिच्युएशन आहे. गावाकडे पण इतकी गरमी आहे. अगोदरच मे महिन्यात जनरली सुट्टी पडली, लोक सुट्टी घेऊन जायची कोकणात. आमच्या सिंधुदुर्गामध्ये पण किती बाहेरचे लोक, म्हणजे मुंबईची लोक यायची. पण आता गावाकडे पण इतकी गरमी आहे, त्यामध्ये मुंबई परवडले. आत्ता जस्ट आमचे रिलेटिव्ह आलेले आहेत गावावरून मुंबईला, ते सांगत होते की भरपूर गरमी आहे. बहुतेक बऱ्याच जणांनी ऑब्झर्व केलं असेल, ज्यावेळी विमान स्टेबिलाईज होतं त्यावेळी म्हणजे 5 ते 8 मिनिटांनी टेक ऑफ झाल्यानंतर एक बेल वाजते आणि त्यानंतर सीट बेल्टचा साईन हा ग्रीन होतो. माझं अर्ध लक्ष असतं त्या सीट बेल्ट साईनकडे आणि अर्ध लक्ष असतं जिथे एअर होस्टेस बसलेल्या असतात तिथे. कारण त्या एकदा उठल्या किंवा इकडे तिकडे त्यांच्या हालचाल मुवमेंट सुरू झाली म्हणजे सगळं काही व्यवस्थित आहे असं मी गृहीत धरतो. त्यावेळी थोडी धडधड बंद होते. नाही तर जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही तोपर्यंत मला जाम भीती वाटते. आता थोड्या वेळाने हे ब्रेकफास्ट सर्व करतील. आता एकूण 4 ते 5 जण आहेत आणि फ्लाईट टाईम खूप कमी आहे तसं बघायला गेलं तर. आता एक तासाभरात फक्त तासभर असतो ह्या लोकांना सर्व करणं आणि त्यानंतर परत सगळा कचरा गोळा करणं. तर पटापटा हे सगळं करून घेतील. मला पण खूप नाही भूक लागली, पण जनरल मगाशी मी तसं जास्त खाल्लं नव्हतं, त्यामुळे जर ब्रेकफास्ट चांगला असेल तर मी खाईन. कारण मी हिंदू मील ऑलरेडी प्री ऑर्डर केलेली आहे. मला माहीत नाही त्याच्यामध्ये काय असं. लास्ट टाईम कुठे दुबईलाच जात होतो ह्याच्या अगोदरची टूर झालेली, तर तिथे पण हिंदू मील मी बुक केलेलं. तर त्याच्यात काय तर शेपूची भाजी आलेली, कंटाळा आला अक्षरशः, मी खाल्लंच नाही काही. असं काय होतं का म्हणे. तर फायनली माझं ब्रेकफास्ट आलेलं आहे. आतमध्ये काय आहे बघूया, मला माहीत नाही आहे. फ्रूट आहे, ज्यूस आहे, ऑरेंज ज्यूस पॅक्ड एकदम बेकार लागतो. काय आहे, रोटी टाईप आहे, नाही रोटी नाही आहे. खाली काय उपमा आहे, डोसा टाईप आहे आणि मोठा डोसा टाईप आहे. त्याच्याबरोबर कदाचित सांबर असेल, हेच कॉम्बिनेशन आहे. फ्रूट्स आहेत, एवढंच आहे. ते उपमा मला एवढं चांगलं लागत नाही. मी घरी तर कधीच उपमा खाल्ला नाही आहे. श्वेता करते तर कधीतरी, पण मी नाही खात. फ्रूटमध्ये ठरलेलेच फ्रूट आहेत, थोडंसं खाईन आणि गाणी ऐकत बसेन. काही काम नाही आहे आता मला पुढचा अर्धा तास.
आजूबाजूचा आहे तो पूर्णपणे इंडस्ट्रीयल झोन आहे. यांचं इंडस्ट्रीयल झोन 4-5 इंडस्ट्रीयल झोन आहेत होचिमिन सिटीच्या आजूबाजूला, पण इतके वेल प्लॅन आहेत ना. आता वरूनसुद्धा दिसतं ना, जे रस्ते आहेत ते एकदम काटकोनात आहेत. आतमध्ये गेल्यावर मी तसं 2-3 वेळा कुठे जास्तच वेळा गेलो असेल आतमध्ये, तर आजूबाजूला पूर्ण झाडं लावलेली आहेत. मध्ये मोठा गटर टाईप आहे आणि तो सुद्धा क्लोज असतो. एकदम स्वच्छता असते. आता ही बाजूची रिव्हरसुद्धा आहे, ही सायगाव रिव्हर आहे, एकदम शहराच्या मधोमध जाते. मात्र त्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात प्लास्टिक दिसणार नाही, सांडपाणी सोडलेलं दिसणार नाही. एकदम क्लिनलीनेस ठेवलेली असते. आजूबाजूला इतकी वस्ती आहे, आजूबाजूला एवढं मोठं शहर आहे, तरीसुद्धा त्यांनी वेल मेंटेन केलेलं आहे. त्यांच्या 3-4 नद्या ह्या होचिमिन सिटीमधून जातात. 9:05 झाले, जस्ट आता लँड झालो आहे. बघू आता इमिग्रेशनला लाईन मोठी असणार कदाचित, कारण इथे खूप स्लो प्रोसेस आहे कस्टमची. इमिग्रेशन इतके लवकर होत नाही, लाईन खूप मोठी असते. बघू, वेळ मिळाला तर व्हिडिओ काढेन.